सो ना आपण आता आपल्या सब्जेक्टचा आणखीन एक खूप महत्त्वाचा पार्ट बघणार आहोत, व्हिच इज नंबर सिस्टम किंवा तुम्ही दरवेळेला असं ऐकत असाल, की कधी पण म्हणजे तुम्हाला जर का वाटत असेल किंवा आश्चर्य कधी वाटलं असेल, की नेहमी हे 2च्या रेंजमध्ये का असतं? 8 जीबी, 32 जीबी असं मध्ये 28 म्हणजे असं ऑड नंबर्स कधीच का नसतात? तर जी काही सिस्टम जी आहे ती सगळी बायनरी वरती वर्क होते. तर टुडे वी आर गोइंग टू लर्न पॉवर ऑफ टू ऍक्च्युली काय असतं. देन वी आर गोइंग टू सी द नंबर सिस्टीम्स कुठल्या कुठल्या असतात. तर आपण लहानपणापासून जी ओल्ड सिस्टीम आहे, हँड सिस्टीम, ज्याच्यामध्ये आपण साधे आपले नॉर्मल डेसिमल सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये आपण 0 to 9 हे नंबर्स यूज करतो, राईट. सो 0 to 9 ही आपण पहिल्यापासून बेसिक शिकत आलेलो जी नंबर सिस्टीम आहे ती आहे. देर आर 0 to 9 आणि मग त्याच्या कॉम्बिनेशन मधून आपण डिफरंट डिफरंट आपण नंबर्स तयार करतो, राईट. ही एक सिस्टीम झाली. सेकंडली असं आपल्याला जे माहिती आहे, की आवर कॉम्प्युटर डज नॉट यूज दिस डेसिमल सिस्टीम. कॉम्प्युटरमध्ये डेसिमल सिस्टीममध्ये कुठल्याही पद्धतीचं काम होत नाही. तर इट युजेस बायनरी. बायनरी म्हणजे काय? झिरोज अँड वन्स. कॉम्बिनेशन ऑफ झिरोज अँड वन्स म्हणजे 2. लक्षात घ्या. 2 इट कॅन यूज ओन्ली 1 ऑर 0. हे 2च नंबर्स तो यूज करू शकतो. बरोबर आहे? सो सो आपला कॉम्प्युटर जो आहे, जे आपण कॉम्प्युटरमध्ये यूज करतो, ते जरी बायनरी असलं, तरी सुद्धा आपण या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये जी डेसिमल सिस्टम यूज करणार आहोत, व्हिच इज गोइंग टू बी हेक्साडेसिमल सिस्टम, व्हिच इज कॉल्ड ॲज अ हेक्साडेसिमल सिस्टम. तुमच्यापैकी कोणाला या पर्टिक्युलर सिस्टम बद्दलची काहीतरी आयडिया आहे का? येस ऑर नो? एक नुसतं येस किंवा नो एवढं तुम्ही उत्तर माझ्यामध्ये देऊच शकता. So do you have any idea of this hexadecimal or binary system? Yes or no? I want only this much answer. Yes or no? Yes? Anybody? तुम्हाला ही बायनरी सिस्टीम काय असते माहिती आहे? ओके. आय कन्सिडर की तुम्हाला नाही माहिती किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल फारशी नसेल नॉलेज असं कन्सिडर करून मी तुम्हाला शिकवते. मी अशासाठी विचारलं की जर का माहिती असेल तर अननेसेसरी जास्त एलॉबोरेट नको व्हायला. दॅट वॉज द ओन्ली कन्सर्न. एनिवेज, सो बायनरी सिस्टीम म्हणजे काय? बायनरी सिस्टीम म्हणजे वन्स अँड झिरोज. ओके. अगेन वन्स अँड झिरोज. मग तुम्ही म्हणाल, की जर का डेसिमल सिस्टीम आपण कुठेच यूज करत नाही. कॉम्प्युटर अंडरस्टँड्स ओन्ली वन्स अँड झिरोज आणि बायनरी सिस्टीममध्ये पण वन्स अँड झिरोजच असतात. मग तुम्ही असं का म्हणताय, की आपण हेक्साडेसिमल सिस्टीम यूज करणार आहोत? तर हेक्साडेसिमल सिस्टीम आपण अशासाठी यूज करणार आहोत, कारण की वी कॅनॉट पुट सम नंबर्स इन बायनरी फॉर 4 बिट. आता हे काय असतं हे तुम्हाला मी सांगते. तर त्याच्यासाठी आपल्याला 2 च्या पॉवरची माहिती असली पाहिजे. सो आपण फार बेसिक आहे हे, बट यू मस्ट नो दिस. सो फॉर दॅट अगेन आय विल शेअर व्हाईट बोर्ड शेअर करूया. सो सगळा जो काही गेम आहे हा 2 नंबरचाच आहे. पहिली गोष्ट 1 आणि 0. बरोबर आहे. सो 1 बीट, 2 बीट, 3 बीट, 4 बीट म्हणजे काय? सो 2 रेज टू 0. आता रेज टू कसं काढू मी? त्याच्यावरती नाही काढता येणार. आपण साधं वर्ड. हा रेस टूचा हे पण ते दिसत नाही एनिवेज. 2 रेस टू 0 इज व्हॉट? हे तर तुम्हाला माहितीच असेल म्हणजे आणि माहिती असायला पण पाहिजे. व्हॉट इज 2 रेस टू 0? एवढं बेसिक नाहीये असं होऊ शकत नाही आणि जर का असं असेल तर दिस इज रिअली व्हेरी सॅड आणि व्हेरी हॉरिबल. असं होता कामा नये. 2 रेस टू 0 इज 1.
बरोबर आहे. सो 0 बिट्स म्हणजे 1. 2^1 is equal to what? Is 2. So 1 bit म्हणजे काय असतं? 1 bit म्हणजे 2. 2^3 फार बेसिक आहे, पण हे प्रत्येक वेळेला तुम्हाला गणित जेव्हा याच्यामध्ये येतील तेव्हा हे सारखं लागेल. ओके. 2^3 is what? 4. सॉरी, नॉट 4, 8. तुमच्या बरोबर मी पण चुकायला लागले. 2^3 is 8. 2^4 is 16. एक मिनिट, माझं एक चुकलंय. कारण मी 2^2 लिहिलंच नाहीये म्हणून ते प्रॉब्लेम झाला. 2^2 is 4. 2^3 is 8. 2^4 is 16. But 2^5 is what? 32. Yes. 32. 2^6 is 64. 2^7 is 128. हे सगळे नंबर तुम्हाला माहिती आहेत कारण की तुम्ही हे असलेच नंबर यूज करता. नंतर 256, 256, 128, 2^2 किती? 8. 2^9 is 512 and 2^10 हे आता फार महत्वाचं आहे. 2^10 is equal to what? 1024. ज्याला आपण टेक्निकली 1 KB असं म्हणतो. सो 1 KB म्हणजे बेसिकली काय असतं? 2^10. लक्षात आलं? सो 2^10 म्हणजे काय असतं? 1 KB, राईट? आता 2^11 थोडस गणित त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतंय, तुम्हाला आठवण येईलच. 2^11 म्हणजे काय? आपल्याला माहितीये की A^mn म्हणजे काय असतं? A^m into A^n. बरोबर ना? लक्षात येतंय का हे? मॅथ्सचा फॉर्म्युला. तर 2^11 म्हणजे मी काय म्हणणार? 2^10 इंटू, आपण पूर्वी आपल्या मॅथ्स मध्ये आपण एक डॉट दाखवतो, पण आता मी इथे मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल वापरते. इंटू 2^1. बरोबर ना? 2^11 मी असं दाखवू शकते ना? 2^11 म्हणजे काय? 2^10 इंटू 2^1. बरोबर ना? येस? एनीबडी? मॅथ्सचे फॉर्म्युले 12वी मध्ये केलेले असतीलच, आठवत असतीलच आणि आठवायलाच पाहिजेत सुद्धा. ओके. सो आपण 2^11 कसं लिहितो? 2^10 इंटू 2^1. बरोबर. सो इट विल कम आउट ॲज 1 KB इंटू 2. दॅट विल बी 2 KB. लक्षात येतंय का ते काय येते? 2 किलोबाइट्स म्हणजे काय? तर 2^11. राईट? मग असंच आपण खालती गेलो तर आपण आता घेऊया 2^20. 2^20 म्हणजे काय? कोणी सांगू शकेल आता? 2^20 will be 2^10 into 2 माझा 2Z सारखा का झाला? 2^10 into 2^10 म्हणजे काय झालं? 2^10 काय असतं? 1 KB into 1 KB turn out to be, yes? कोणी सांगू शकेल? एनी गेस?
1 KB into 1 KB is 1 megabyte, which is commonly known as 1 MB. सो ह्या सगळ्या 2 च्या पॉवर आहेत, कारण की फक्त 2 बिट्स असतात, झिरोज आणि वन्स. कळलं? त्याच्यामुळे सगळ्या 2 च्या पॉवरच यूज होतात. त्याच्या व्यतिरिक्त काही युजच होत नाही. 2 च्या पॉवर साठी 2 चाच वापर केला जातो. म्हणजे 1 MB म्हणजे काय, 2⁻20. लक्षात आलं? आता सिमिलरली आता आपण थोडंसं आणखीन पुढे जाऊयात. 2⁻22 म्हणजे काय येणार? 2⁻20 into 2⁻2 म्हणजे काय येणार? लक्षात येतंय? So this is how it goes. One fine time we will come up like 2⁻30. म्हणजे काय? 2⁻30 म्हणजे काय येणार आहे? 2 हे इंटरेस्टिंग आहे आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि गरजेचं आहे. एक तर तुम्हाला हे समजत असेल किंवा नसेल. नसेल समजत तर विचारा. समजत असेल तरी डोंट इग्नोर, कारण की हे सारखं सारखं लागणार आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला. ओके, सो 2⁻30 विल बी 2⁻20 into 2⁻10. म्हणजेच 2⁻20 is what? 1 MB. बरोबर ना? 1 MB. आणि 2⁻10 is 1 KB. 1 MB into 1 KB turn out to be 1 gigabyte, commonly known as 1 GB. ओके, आणि असंच आपण गणित पुढे चालू ठेवलं तर 2⁻40 is equal to म्हणजे काय येणार आहे ऍक्च्युली 1 MB into 1 MB. थोडक्यात बरोबर ना? 1 MB into 1 MB which is 1 TB. लक्षात आलं? तर तुम्ही जे वापरता 1 MB 1 GB, माझी पेन ड्राईव्ह 1 GB ची आहे, 64 GB ची आहे, हा माझी हार्ड डिस्क 1 TB ची आहे, म्हणजे काय आहे तर हे सगळं आहे. आणि बेसिकली जर का तुम्हाला ऐकून माहिती असेल तर आपल्या कम्प्युटरमध्ये जे ऍड्रेस असतात, बस असतात, ऍड्रेस बस, डेटा बस असे सगळे जे प्रकार असतात, तर त्या बसमध्ये जितक्या नंबर ऑफ ऍड्रेस लाईन्स असतात तितका तो डेटा तिथे सेव्ह करू शकतो. सो व्हेनेवर वी से की माझ्याकडे माझी जी हार्ड ड्राईव्ह आहे ती 1 TB ची आहे, दॅट मीन्स देअर हॅज टू हॅव 40 ऍड्रेस लाईन्स. जेव्हा 40 ऍड्रेस लाईन्स असतात तेव्हा ती 1 TB ची होते. ओके, सो दिस इज ॲज सिम्पल ॲज दॅट अँड ॲज कॉम्प्लिकेटेड नाहीच आहे, बट दिस इज ॲज सिम्पल ॲज दॅट, की हे जे सगळं गणित आहे हे अशा प्रकारे तिथे वर्कआउट होत असतं. राईट? सो तुम्हाला क्वेश्चन जो जनरली विचारला जातो तो अशा प्रकारचा असतो. फॉर एक्झाम्पल, की तुम्हाला मी क्वेश्चनच सांगते की इफ n is equal to 16, n is what? The power of 2. When n is equal to 16, then how many memory locations are there? अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात. तर त्याचा अर्थ असा असतो की जेव्हा n ऍड्रेस लाईन्स असतात तेव्हा 2⁻n मेमरी लोकेशन्स असतात. Whenever there are n address lines, मी तुम्हाला इथे लिहिते, those who want to make a note of it, please make a note of it. Whenever there are for n address lines, there are 2 raised to
इथे लिहिते 2n मेमरी लोकेशन्स. For n address lines, there are 2n memory locations. Make a note of it, कारण की फार छोटे छोटे क्वेश्चन्स याच्यावरती विचारले जातात. ओके, की जर का त्याच्या आता टोटल 16, जर का इफ n is equal to 16, तर किती मेमरी लोकेशन्स असणार आहेत? तर 64 की. हे इतकं तुम्हाला पाठ झालं पाहिजे. हे जे आहे ना, हे टेबल, हे तुमचं पाठ झालं पाहिजे. 2:0 हे तर लक्षात राहील. 2:4, 2:3 म्हणजे हे जे सगळे आहेत. आणि आपण अजून एक तुम्हाला जर का माहिती असेल, की 8 बिट्स 8 बिट्स म्हणजे 1 बाईट. 16 म्हणजे किती असणार? 2 बाईट. 2 बाईट्स. मग 64 म्हणजे किती बाईट्स? 4 bytes. आणि 128 म्हणजे किती बाईट्स? 128 म्हणजे किती बाईट्स? 128 डिवायडेड बाय 8. एक बाईट जर का 8चा असतो, 8 म्हणजे एक बाईट, तर 128 म्हणजे काय? 8 एके 8, 9 10 11 12. किती येतं? 16. लक्षात आलं? सो 8 इज इक्वल टू 1 बाईट, 16 म्हणजे 2 बाईट, 128 म्हणजे किती आले? 16 बाईट्स. बरोबर आहे? अशा प्रकारे त्याच्यानंतर 2:10 म्हणजे 1 किलो बाईट. लक्षात येतं? हे सगळे जे होते ते बाईट्स होते. 2:10 म्हणजे 1024. आता बेसिकली आपण के जे वापरतो ते फक्त 1000 साठी वापरतो. पण इकडे 1024 आहे, तरी सुद्धा त्याला 1 किलो बाईटच वापरतो. बेसिकली बाईट्स किती आहेत? 1024 एवढ्या बाईट्स आहेत. पण त्याला इन जनरल 1 KB असं म्हणलं जातं. ओके, सो 1024 म्हणजे 1 किलो बाईट. सो 1 बाईट इज 1 बीट. ओके, एक बाईट म्हणजे 8 बिट्स म्हणजे एक बाईट. त्याच्यानंतर 1024 बाईट्स म्हणजे 1 किलो बाईट. 2:20 म्हणजे 1 मेगाबाईट आणि 2:30 म्हणजे 1 काय म्हणतात गिगाबाईट आणि 2:40 इज 1 TB, दॅट इज टेराबाईट. हे लक्षात आलं कॅल्क्युलेशन? सगळ्यांना हे लक्षात आलंय? हे सगळं समजलंय? हे तुमचं अगदी पाठ असलं पाहिजे. जेव्हा आपण बस आणि हे सगळं डिस्कस करणार आहोत मायक्रो प्रोसेसर मध्ये, दॅट टाइम यू विल बी एबल टू अंडरस्टँड की याची गरज काय आहे. पण प्रायमा फेसी आय एम जस्ट टेलिंग यू की जेव्हा तुम्ही कुठला पण डेटा तुमच्या मेमरीमध्ये सेव्ह करता, तर मेमरी म्हणजे अशी कुठली तरी जागा नसते. तर देर आर बस. ज्यांनी कोणी कधी तुमचा सीपीयू कोणी उघडून बघितला असेल, तर तिथे अशा चपट्या अशा वायर्स असतात. अशा इलास्टिक सारख्या दिसतात. अशा पांढऱ्या अशा मोठ्या मोठ्या असतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ बस. त्याला BUS बस म्हणतात. ती बस जरी ट्रान्सपोर्टची नसली तरी द बस नेम ऍक्च्युली नो एक गिव्ह फिलिंग एक डिस्क्राईब करतं, बिकॉज इट ट्रॅव्हल्स और इट तो ऍड्रेस कॅरी करतो इनपुट आउटपुट साठी. सो इट कॅरीज ऍड्रेस, इट कॅरीज डेटा, म्हणून त्याला बस असं म्हणतात. सो देर आर 2 टाइप्स ऑफ बस, ऍड्रेस बस, डेटा बस. काय असतं ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो या ऍड्रेस लाईन मध्ये, या बसमध्ये जितके नंबर ऑफ लोकेशन्स असतात तितका डेटा तुमच्या
सिस्टीम मध्ये राहू शकतो. आणि म्हणून तुम्हाला आता जे मी तुम्हाला एक्झाम्पल विचारलं होतं, की इफ n इज इक्वल टू 16 देन इट कॅन ॲड्रेस हाऊ मेनी लोकेशन्स, तर तो तितके 64K एवढे लोकेशन्स तो ॲड्रेस करू शकतो. तर इट हॅज अ फॅसिलिटी टू ॲड्रेस तेवढे लोकेशन तो ॲड्रेस करू शकतो. सिमिलरली किती मेमरी राहू शकते ते पण त्या नंबरवरती डिपेंडंट राहतं. ओके. सो आता तुम्ही मला म्हणाल, की आता हे आपण सगळं बायनरी मधलं शिकलो. हे इम्पोर्टंट आहे. ओके. तुम्ही आता हे बायनरी मधलं सगळं शिकलात, हे सगळं तुम्हाला कळलं. आता नेक्स्ट इज व्हाय हेक्साडेसिमल. नेक्स्ट इज व्हाय हेक्साडेसिमल नंबर्स. तर तुम्ही जितके बिट्स वाढवणार, बिट्स 0 आणि 1च आहे. पण जितके तुम्ही बिट्स वाढवणार तितके ते वाढणार. तर तुम्हाला कसं ते तुम्हाला सांगते. आता आपण आता विचार करूयात फक्त 2 नंबरचा. एक आहे डेसिमल आणि एक आहे बायनरी. ओके. डेसिमल मध्ये नंबर्स कुठून असतात? 0 पासून घेऊन ते 9 पर्यंत असतात. बरोबर आहे. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ झिरोज अँड वन्स. आता बायनरी मध्ये जर का मला 0 दाखवायचा आहे, जर का बायनरी मध्ये मला जर का 0 दाखवायचा आहे, तर तो मी कसा दाखवणार? 0. पण किती नंबर ऑफ झिरोज? हा विचार कधी केलाय आपण? की आपण बायनरी मध्ये 0 हा 0च असतो. पण किती झिरोज दाखवायचे? 1 दाखवायचा, 2 दाखवायचा, 3 दाखवायचा, 4 दाखवायचा. तर ते खूप महत्वाचं आहे. जर का मी 1 बिट म्हटलं तर फक्त 0 0. बरोबर आहे. 2 raised to 1 is 2. 2 raised to 1 is 2. म्हणजे जर का मी 1 बिट म्हटलं तर फक्त 2. मग माझ्याकडे कुठले नंबर मी दाखवू शकणार? मी कुठलेच नंबर दाखवू नाही शकणार. मी 2 ह्याच्यामध्ये कुठले नंबर दाखवू शकते? 1 2 3. ह्याच्यापेक्षा कुठलाच नाही दाखवू शकत. मग मी म्हणणार की मला 4 पाहिजेत. 4 बिट्स. बरोबर आहे. सो जर का मी म्हणलं मला बायनरी मध्ये मी 0 विल बी शोन ॲज दिस. 0 विल बी शोन ॲज दिस. तर तुम्हाला युजिंग दिस 4 बिट्स तुम्ही 9 पर्यंतचे नंबर दाखवू शकता ना? डेफिनेटली दाखवू शकता. बरोबर आहे. पण आपल्या डेसिमल सिस्टीम मध्ये 0 to 9 इतकेच नंबर्स आहेत. तो जेव्हा 2 डिजिटचा नंबर येतो, तो डेसिमल मध्ये बायनरी मध्ये कसा रिप्रेझेंट करायचा? हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता आणि म्हणून हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम आपल्याला यूज म्हणजे करायला लागली. आता सिंपल आहे. डेसिमल मधला सगळ्यात जर का आपण 4 बिट्स यूज केले, तुम्हाला हे कळतंय बायनरी मध्ये काय कसे असतात? जर का मला तुम्हाला नंबर दाखवायचा आहे, सपोज डेसिमल मधला नंबर आहे 3, तर तुम्ही बायनरी मध्ये तो कसा रिप्रेझेंट करणार? कॅन एनीबडी टेल मी? सो इट इज ऑलवेज अ पॉवर ऑफ 2. तर तो कसा असणार आहे? 0 0 1 1. त्याचा सगळ्यात सिंपल तुम्हाला जर का मी एक हे दाखवायचं म्हटलं तर इट इज ऑलवेज गोज लाईक 8 4 2 1. ह्या 2 च्या पॉवर्स आहेत. जेव्हा 4 बिट्स येतात, हे 4 बिट्स येतात म्हणजे काय 2 raised to 0, 2 raised to 1, 2 raised to 2, 2 raised to 3. बरोबर आहे. सो मी जेव्हा म्हणते 3 तेव्हा काय होणार आहे? मला काय काय पाहिजे? मला हा 2 पाहिजे आणि हा 1 पाहिजे. त्या दोघांची ऍडिशन होते 3 म्हणून 0 0 1 1. दिस रिप्रेझेंट्स 3. जर का मी म्हणलं 4 कसं दिसणार आहे? तर 4 सिंपलच आहे. 4 विल बी 0 1 0 0 कारण की 4 तर माझ्याकडे ऑलरेडी प्रेझेंटच आहे. राईट. मी जर का म्हणलं 5, हाऊ आय एम गोइंग टू रिप्रेझेंट दिस 5? 5 कसा दाखवणार? तर 0 0 1 0 0 0 1 0 1. 1 येस. राईट. 6 कसा रिप्रेझेंट करणार आपण? 6 विल बी 0 0 1 1 0. Yes. Right? 7 कसा रिप्रेझेंट करणार? 0 1 0 1. 0. परत एकदा बोल. 0 1 0 1. नाही. 7 ना? 0 1 1 1. 0 आणि 3 वेळा 1 1. Yes. 0 1 1 1 will represent you 7.
8 कसा येणार? 1 0 येस 1 0 0 0 हा 8 आला. 9 कसा येणार? 1 0 0 1. येस 1 0 0 1. आता 10 कसा येणार? 1 0 1 0. पण आपल्या डेसिमल मध्ये 10 दिसतोय आपल्याला कुठे? डेसिमल मध्ये नंबर्स आपण 0 to 9च कन्सिडर करतो. नाही. तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. जेव्हा 10 दाखवायची वेळ आली तेव्हा डेसिमल मध्ये फक्त 0 to 9 त्याचे कॉम्बिनेशन्स आहेत. बरोबर ना? 1 आपण आता 1 दाखवलाच नाहीये कुठे. आपण इथे जरा दाखवूयात 1. 1 will be shown as 0 0 0 1, right? And 2 will be shown as 0 0 1 0. ओके, सो हे आपण सगळे बायनरीचे नंबर रिप्रेझेंट केले इन अ वे, राईट. आता प्रॉब्लेम असा असतो की जेव्हा आपण 1 0 म्हणतो 10 इज व्हॉट 1 अँड 0, बरोबर आहे. आपल्या याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन 0 to 9 नंबर लाईन मध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन नाहीये. तुम्ही ते वापरू शकता. तुम्ही ते 1 आणि 0 ला यूज करून 10 वापरलं, पण तुम्ही ते वापरू शकत नाही. जर का मी तुम्हाला 4 बिट नंबर सांगितले तर डेसिमल मध्ये 4 बिट मध्ये सगळ्यात मोठा नंबर तुम्ही काय लिहू शकता? 4 बिट म्हणजे युजिंग 4 नंबर्स. सगळ्यात मोठा नंबर कुठला डेसिमलचा? कोणी सांगू शकतं? सगळ्यात मोठा नंबर 4 आकडी सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे? 4 आकडी सगळ्यात मोठा नंबर मला सांगा डेसिमल मधला. सिंपल गणित आहे. 4 आकडी सगळ्यात मोठा नंबर कुठला? 4 आकडी सगळ्यात मोठा नंबर जो आपण काढू शकतो तो आहे 9999 9999. बरोबर आहे की नाही? सगळे जेवढे नंबर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या सगळ्या नंबरला यूज केल्यानंतर सगळ्यात मोठा नंबर आहे 9 आणि जर का मला 4 आकडी मोठा नंबर हवा असेल तर तो आहे 9999. हे सगळ्यांना पटतंय? हे बरोबर आहे? बरोबर. हेच जर का मी म्हणलं मला बायनरी मध्ये हवाय नंबर सगळ्यात मोठा, तर बायनरी मध्ये फक्त 1s and 0 आहेत. मोठा कोण आहे? 1 आहे. 1 1 1 1. काय होणार याची टोटल? काय होणार आहे हा नंबर मला सांगा? 8 आणि 4 12 13 14 15. हा 15 नंबर रिप्रेझेंट करतो. पण या 15 साठीचा सिग्निफिकन्स किंवा 15चा रिप्रेझेंटेशन आपल्याकडे नाहीये आणि म्हणूनच आपल्याकडे हेक्साडेसिमल ही सिस्टीम याच्यामध्ये यूज करायला सुरुवात झाली. व्हॉट इज दॅट? हेक्साडेसिमल सिस्टीम ही सिमिलर आहे, फक्त ती कशी चालते? हेक्साडेसिमल मध्ये 00H म्हणजे काय? ऍक्च्युली 00000000 ही 4 बिट आहेत आणि हे 8 बिट आहेत. हेक्साडेसिमल मध्ये किती बिट्स असतात? 8 बिट्स असतात. पण दिसताना कसं दिसतं? 00 म्हणजे 00000000. लक्षात आलं? सो दिस इज 00H म्हणजे हेक्साडेसिमल. हे आपलं 9 पर्यंत सेम जात आणि जेव्हा 10 पिक्चर मध्ये येतो त्याला ए असं म्हणतात. 10 जेव्हा पिक्चर मध्ये येतो त्याला ए असं म्हणतात. मग ABCDEF आणि हेक्साडेसिमल मध्ये सगळ्यात मोठा नंबर जो तुम्ही 4 बिट्स मध्ये लिहू शकता दॅट इज गोइंग टू बी FFFF. F हा हायेस्ट आहे. हेक्साडेसिमल म्हणजे काय? 16. 0 to F. 0 to 15. 0 to म्हणजे 0 पासून घेऊन F पर्यंतचे नंबर्स हेक्साडेसिमल सिस्टीम मध्ये असतात आणि त्याच्यामधला सगळ्यात मोठा नंबर जो आहे तो आहे FFFF. आणि या FFF ला आपण जर का डेसिमल मध्ये कन्वर्ट केलं तर इट विल टर्न आउट टू बी 65,335 काहीतरी मी बघते. 65,000 it turned out to be लिहिलेला होता तो नंबर. Right now I'm not able to find it. It is something 64,300 65,535. 65,535. हे कसं कन्वर्ट केलं जातं? 2⁸, 2⁸16. लक्षात येतंय?
तुम्हाला जर का कन्व्हर्जन माहिती नसतील तर यू नीड टू स्टडी. तुम्हाला हे खरं व्हायला झालं असणार आहे फर्स्ट सेमिस्टरला, कारण की सेकंड सेमिस्टर डिरेक्टली ह्या सगळ्या गोष्टी येत नसतात. हे जे बेसिक आहे हे तुमचं आधीच क्लिअर झालेलं असेल. सो हा जो नंबर आहे हा जर का 65,535 हा रिप्रेझेंट करतो युझिंग 4 बिट्स. फक्त 4 बिट्स आहेत, पण हा नंबर हा रिप्रेझेंट करतो. हा नंबर 15 रिप्रेझेंट करतो. हा नंबर 9,999 करतो. मग कमी जागेमध्ये सगळ्यात जास्त कुठला नंबर रिप्रेझेंट करतोय, तर हेक्साडेसिमल रिप्रेझेंट करतोय. आणि म्हणून हेक्साडेसिमल रिप्रेझेंट जे नंबर सिस्टीम आहे ती पूर्णपणे यूज केली जाते, कारण की प्रोसेसरला जितके जास्त तुम्ही इन्स्ट्रक्शन देणार तेच तर फॉरवर्डेड किंवा तेच सगळ्यात जास्त अपडेटेड मायक्रो प्रोसेसर्स आहेत ना, ज्यांच्याकडे जास्तीत जास्त इन्स्ट्रक्शन. जेवढा जास्त इन्स्ट्रक्शन तेवढा तो जास्त पॉवरफुली काम करतो. आणि इन्स्ट्रक्शन जास्त पाहिजेत म्हणजे तेवढी जागा पाहिजे. आणि कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त इन्स्ट्रक्शन जर का यूज केल्या जाऊ शकत असेल तर ते हेक्साडेसिमल सिस्टीमच्या थ्रू होतं. अँड दॅट इज वाय वी यूज हेक्साडेसिमल सिस्टीम. एम आय क्लिअर? सो जेव्हा कधी तुम्ही ह्याच्या पुढे तुमच्या पुस्तकामध्ये किंवा कधी मी तुम्हाला सांगताना नंबर्स बघाल तेव्हा दे आर ऑलवेज गोइंग टू बी 00H. आणि जे तुमच्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये कन्वर्ट होणार आहे ते बायनरी जरी असलं तरी ते दॅट इज गोइंग टू कन्वर्ट फ्रॉम हेक्साडेसिमल टू बायनरी. हा फरक लक्षात घ्या. इट इज नॉट फ्रॉम डेसिमल टू बायनरी बट इट इज फ्रॉम हेक्साडेसिमल टू बायनरी. लक्षात आलं? सो दिस इज हाऊ इट इज गोइंग टू वर्क. ओके, इन हेक्साडेसिमल जर का मला तुम्हाला विचारायचं आहे की हाऊ यू कॅन राईट 31H हा जो आहे हा तुम्ही कसा लिहिणार, तर फॉर 8 बिट्स हाऊ वी कॅन राईट इट. सो 3 कसा रिप्रेझेंट होतो लक्षात घ्या. एकदम इंटरेस्टिंग आहे. हाऊ इट विल बी देअर. 3 कसा लिहितो आपण 0011. बरोबर ना? 0011. हो. येस, हा 3 आहे आणि 1 आपण कसा लिहितो 0001. सो इन हेक्साडेसिमल जेव्हा मी म्हणते 31H दॅट टाइम आपण हा अशा प्रकारे रिप्रेझेंट करतो. हे खूप बेसिक आहे, पण वेनेवर यू आर गोइंग टू वर्क ऑन प्रोग्राम, जेव्हा तुम्हाला छोटे छोटे प्रोग्राम्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स येतील तेव्हा तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. 35 कसा लिहिणार आपण इन हेक्साडेसिमल? हाऊ वी आर गोइंग टू राईट 35? 35H will be written as 0011. हा 3 झाला. and how we write 5? 5 will be 0101. लक्षात येतंय? so this is hexadecimal representation of 35. ओके, सो खूप जास्त डोक्याला त्रास न देता, खूप जास्त अवघड वाटत असेल, ताण पडला असेल तर जास्त ताण न घेता मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते की ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्या आहेत या. यू मस्ट नो द पॉवर ऑफ 1 2. या ज्या सगळ्या पॉवर्स आहेत हे काय, 1 बाईट म्हणजे काय, 1 GB म्हणजे काय, 1 TB म्हणजे काय, 1 KB म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती पाहिजे. सगळ्यात महत्वाचं. देन दिस फॉर n ऍड्रेस लाईन देअर आर 2n मेमरी लोकेशन. ह्याचा सिग्निफिकन्स मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगणार आहे कारण की ते आपल्याला लागणारच आहे. बट स्टील यू कॅन रिमेंबर दिस. देन these are the different system. how you represent numbers. निदान बायनरी मध्ये लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर पुढे हेक्साडेसिमल मध्ये काय होतं A to F पर्यंत गोष्टी असतात. म्हणजे 10 म्हणजे A, 11 म्हणजे B, 12 म्हणजे C, 13 म्हणजे D, 14 म्हणजे E, 15 म्हणजे F. 0 to 50. लक्षात येतं? सो दिस इज हाऊ इट गोज. लक्षात आलं? सो दिस इज अ हेक्साडेसिमल रिप्रेझेंटेशन. आणि अशा प्रकारे त्या गोष्टी दिसतात. दिस इज द बिगेस्ट नंबर इन 4 बिट जे तुम्ही यूज करू शकता. त्याचा कुठेही तुम्हाला असा वापर होणार नाही, पण आपण का हेक्साडेसिमल यूज करू शकतो तर कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त नंबर जो रिप्रेझेंट करू शकतो तो हेक्साडेसिमल करू शकतो. आणि म्हणून हेक्साडेसिमल सिस्टीम आपण मायक्रो प्रोसेसर मध्ये यूज करतो. ओके, सो आज आपण जे आता आजच्या 2 लेक्चर्स मध्ये जे शिकलो ते सगळ्यात महत्वाचं एक जे शिकलो दॅट वॉज इन्स्ट्रक्शन सायकल, की इन्स्ट्रक्शन कशा ऍक्च्युअली वर्कआउट होतात. तर जेव्हा तुम्ही कुठला पण प्रोग्राम करता तेव्हा प्रोग्राम केल्याच त्याचं .obj किंवा .machine लँग्वेज मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. राईट.
तो जेव्हा तुमच्या मेमरीमध्ये डेटा जातो, तो कधीच ॲज अ डेटा जात नाही. कधीच तो नंबर्समध्ये जात नाही. म्हणजे आपण जे देतो त्या नंबर्समध्ये जात नाही. तर इट गेट कन्व्हर्टेड इंटू बायनरी ऑर द मशीन लँग्वेज व्हिच इज ऑल्वेज वन्स अँड झिरोज. त्यामुळे या मेमरीमध्ये नेहमी वन्स अँड झिरोज मधलाच डेटा जातो. कधीही इमेज, कधीही .mp3, कधी .jpeg, कधी .wav अशा पद्धतीचा डेटा जात नसतो. इट इज ऑल्वेज अ कॉम्बिनेशन ऑफ वन्स अँड झिरोज. प्रोसेसर काय करतो, एक इन्स्ट्रक्शन फेच करतो. त्याला काय असतो, प्रत्येक ऑपरेशनला एक युनिक ऑपकोड असतो. तो ऑपकोड बघतो, त्या पद्धतीने त्याला एक्झिक्यूट करतो आणि आपल्याला ॲज अ आउटपुट ते डिस्प्ले होतो ऑन व्हेरियस डिव्हाइसेस, आयदर थ्रू प्रिंट ऑर थ्रू युअर मॉनिटर. राईट. हे आपण एक इन्स्ट्रक्शन सायकल बघितली. देन वी वेंट हिअर. ह्याच्यामध्ये जे तुम्हाला मी छोटासा एक प्रोसेसर सांगितला, जो 2 बिट प्रोसेसर आहे. म्हणजे वी हॅड ओन्ली 4 इन्स्ट्रक्शन. आणि मग ऑपकोड कसा असतो आणि तो कशा पद्धतीने काम करतो, हे रजिस्टर्स जे ALU चे असतात, त्या प्रत्येक रजिस्टरला त्याचं काम ऑलरेडी प्रोग्राम्ड आहे. ते काय तुम्हाला प्रोग्राम करावं लागत नाही. तेच त्या ALU चं काम आहे, जे पुन्हा आपण जेव्हा आपण त्याचं आर्किटेक्चर ऑफ 8085 बघणार आहोत, दॅट टाइम वी आर गोइंग टू स्टडी इट इन डिटेल्स. ओके. सो तो ALU चा प्रकार तुम्हाला मी सांगितला. देन वी स्टडीड द पॉवर ऑफ टूज विच आर व्हेरी मॅन्डेटरी टू नो, कारण की हे तोंडावरती असलं पाहिजे. बरोबर आहे. सो यू मस्ट नो एक बाईट म्हणजे काय, एक KB म्हणजे काय, 1 GB म्हणजे काय, 1 MB म्हणजे काय. आणि बिंग अ टेक्निकल पर्सन यू शुड बी व्हेरी मच अवेअर. आणि तुम्ही आता जेव्हा पण कधी तुमचे मोबाईलचे खोके-बिके बघाल, ज्यात मागे खूप काय लिहिलेलं असतं. तर आतापर्यंत जे शिकलोय त्याच्याशी रिलेव्हंट जे काही दिसेल ते नक्की स्टडी करा आणि इट विल बी मोर इंटरेस्टिंग फॉर यू. ठीक आहे. अँड देन वी लर्न द 2 टाइप्स ऑफ सिस्टीम्स आपण बघितल्या, बायनरी आणि हेक्साडेसिमल. आणि आपण डेसिमल नंबर कसे कन्व्हर्ट करतो ते पण मी तुम्हाला आता सांगितलं. सो दिस ऑल वी हॅव डन टुडे. उद्या तर सुट्टी आहे. सी यू ऑन मंडे. ओके. याच्यामध्ये कुठलाही डाऊट असेल तर मंडेच्या लेक्चरला तुम्ही मला सांगितलं तरी चालेल. ओके. On this note, I'll stop here. Okay. Have a nice weekend. Bye.